नमस्कार मंडळी, आज आपण अगदी मस्त असे फुलणारे आप्पे बघणार आहोत। नेहमीच्या आप्प्यांपेक्षा हे दुपटीने फुलतात आणि टेस्टला देखील अतिशय सुंदर लागतात। तर हे आप्पे करण्यासाठी 1 वाटी भरून उडदाची डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने अर्धा वाटी चणा डाळ आणि त्याच वाटीने पाव वाटी मूग डाळ घेतलेली आहे। सगळ्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या, वेगवेगळ्या पाण्यामध्ये त्या आपल्याला 3 ते 4 तास भिजत ठेवायच्या। त्यानंतर आपल्याला पाऊण वाटी पोहे घ्यायचे आहेत, ते देखील भिजत ठेवायचे। आता या डाळी पोहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत असे दळून घ्यायचे आहेत। आता बघा, एका मोठ्या पातेल्यामध्ये आपल्याला साधारणपणे 2 वाटी रवा घ्यायचा आहे। हा रवा बारीक वापरा किंवा मोठा वापरला रवा तरी चालेल। आता अशा प्रकारे यामध्ये पाणी घालायचं आहे या रव्यामध्ये आणि एक 15 मिनिटं रवा पाण्यामध्ये मुरत ठेवायचा आहे। त्यानंतर ज्या डाळी पोहे आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेला आहे ते या रव्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे पीठ आंबवण्यासाठी 8 ते 10 तास अशा प्रकारे झाकून उबदार जागी ठेवून द्यायचं आहे। 8 ते 10 तासानंतर बघा, हे पीठ छान असं फर्मेंट होतं, आंबतं। आता बघा, जाळी चांगली सुटलेली आहे। आता अशा प्रकारे हे पीठ आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अगदी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यामुळे यामध्ये हवा मिक्स होते आणि आप्पे छान फुलतात। तर अशा प्रकारे बघा, आप्पे करण्यासाठी हे पीठ तयार आहे। आप्पे पात्राला तेल, तूप किंवा बटर लावून घ्या। आता यामध्ये आपल्याला साच्यांमध्ये पीठ सोडून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे नॉर्मल जसे आप्पे आपण करतो तसे करून घ्यायचे। मंद आचेवर एक बाजू भाजून घ्यायची। आता बघा, अशा प्रकारे आप्पे सोडल्यानंतर झाकून घ्यायचं हे आणि मंद आचेवर एक बाजू भाजून घेतल्यानंतर हे आप्पे आपल्याला पलटून घ्यायचे आहेत। वरून थोडंसं तेल किंवा बटर, तूप हे लावून घ्या तुम्ही आणि दुसरी बाजू देखील अशा प्रकारे मंद आचेवर झाकून आपल्याला छान अशी शेकून घ्यायची आहे। बघा, यामध्ये आपण तांदळाऐवजी रवा वापरतोय, यामुळे बघा नेहमीच्या आप्प्यांपेक्षा हे आप्पे दुपटीने फुलतात आणि चवीला अतिशय छान लागतात। कारण बघा, हे इन्स्टंट आप्पे नाही आहेत, तर आंबवून केलेले आप्पे आहेत आणि यामध्ये विशेष म्हणजे आपण रवा वापरतो आहे, सगळ्या डाळींचा वापर करतो आहे, त्यामुळे हे आप्पे खायला अतिशय छान लागतात, पौष्टिक आहे। हे आप्पे तयार झालेले आहेत। अशा प्रकारे आपल्याला मंद आचेवर हे शेकून घ्यायचे आहेत। तर नारळाच्या चटणीबरोबर हे आप्पे तुम्ही सर्व करू शकता। रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा आणि आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका।